ज्या विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये जर 11वीसाठी जर प्रवेश घ्यायचा असेल, म्हणजे ते विद्यार्थी यावर्षी 10वीला असेल आणि 10वीचा रिझल्ट लागायच्या अगोदर तुमची 11th ॲडमिशन 2026-27ची जी प्रोसेस आहे ही सुरू होणार आहे। कारण की तुम्ही बघू शकता, जर तुम्ही साईटवर आले, साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, बघू शकता। 11th ॲडमिशनची जी प्रोसेस आहे 2026-27 तुम्ही बघू शकता, संपूर्ण माहिती तुमच्या डोळ्यासमोर आहे। प्रोसेस सुरू झालेली आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण की येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की 10वीचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस सुरू होणार, असं नाही आहे। रिझल्ट लागण्याच्या अगोदरच तुमची प्रोसेस सुरू होणार आहे आणि आपल्या चॅनलवर दरवर्षी 11th ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ही स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत, म्हणजे शेवटचा जो राऊंड होतो ना, स्पेशल राऊंड, त्या स्पेशल राऊंडपर्यंत A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत असते। तुम्ही मागचे जर आपले व्हिडिओ बघितले 11th ॲडमिशनचे तर बघून घ्या, कारण की आपल्याकडून एकही अपडेट मिस होत नाही। आणि आता विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे अशाबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेल तर बघू शकता, विद्यार्थ्यांसाठी अजूनपर्यंत कोणतीही नोटिफिकेशन आलेली नाही आहे। यावरती सध्या जे रजिस्ट्रेशन सुरू आहे ते सुरू आहे कॉलेज रजिस्ट्रेशन, बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। सध्या यामध्ये 9550 एवढे जे कॉलेजेस आहे यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। अजूनही जे रजिस्ट्रेशन आहे हे सुरूच आहे, रजिस्ट्रेशन संपलेलं नाही आहे। आणि जेव्हाही हे रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार, म्हणजे जेवढी कॉलेज असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, जेवढी आता सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस झालेली आहे, एकदा रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं यांचं, म्हणजे कॉलेजची संपूर्ण यादी यावरती अपलोड झाली, आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आणि विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर आपल्याला फॉर्म भरावा लागेल। तर बाकीची अपडेट आहे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर जेवढेही विद्यार्थी 11thला प्रवेश घेत असेल किंवा 11th ॲडमिशनसाठी फॉर्म भरत असेल, ज्यामध्ये आर्ट असेल, कॉमर्स, सायन्स किंवा MCVC म्हणजे व्होकेशनल म्हणू शकतो आपण, कॉम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, फिशरी आहे, या प्रकारे जोही अभ्यासक्रम आहे, जर तुम्ही यासाठी प्रवेश घेत असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि टेलिग्राम चॅनल आहे, फेसबुक चॅनल आहे, संपूर्ण जे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जॉईन करून ठेवा, जेणेकरून 11th ॲडमिशनबद्दल तुमच्याकडून कोणतीही जी अपडेट असेल ही मिस व्हायला नको। कारण की तुमचा रिझल्ट लागायच्या अगोदर तुमचे पहिले रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। रजिस्ट्रेशन सुरू झाल्याबरोबर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर 10वीचा निकाल लागेल त्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि 11th ॲडमिशनची A to Z प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।